हॅलो, आज आहे गुरुवार. मस्त अशी सकाळची देवपूजा आणि सुरुवात अशी देवपूजाने झाली ना तर एंडसुद्धा खूप छान होतो. तुमचाही होतो का मला नक्कीच सांगा. त्यानंतर यांची एवढी सुंदर देवपूजा झालेली होती आणि माझी आंघोळ वगैरे सगळं एकदम फ्रेशनेसमध्ये मी पण देवांच्या पाया पडून घेतला. त्यानंतर आता मला सवय झाली दर गुरुवारी उंबऱ्याचं पूजन करायचं, तर ते कंपल्सरी माझ्याकडून गुरुवार आल्यावर न चुकता होतं. काय माहिती काय, पण इंस्टाग्रामला किंवा कुठे आपण ही रील्स जर बघितली ना तर ते आपल्या मनात बसतं आणि मनात बसलेल्या गोष्टींना कधीच निघत नाही. जशीच मला ह्याची सवय झालेली आहे, गुरुवार आला का उंबरा पूजन करायचं आणि खरंच खूप पॉझिटिव्हही वाटते. आणि काल संक्रांत असल्यामुळे ना माझ्याकडे इतका सारा पोळ्यांचा ढीग झाला होता, ज्या की तिळाच्या असतात. ह्या तिळाच्या पोळ्या माझ्या मम्मीच्या घरून आल्या होत्या रात्री आणि ह्या पुरणाच्या पोळ्या ज्या की माझ्या फ्रेंडच्या घरून मला ताट आलेलं होतं आणि ही पण तिळाची पोळी आहे जी की माझ्या आत्याच्या मुलीकडून आली होती. इतक्या साऱ्या पोळ्या जमा झाल्या होत्या, त्या मी तशाच डब्यात ठेवल्या कारण आम्ही यांचा बड्डे होता त्यामुळे बाहेरचंच खाल्लं होतं आणि मी काहीही बनवलं नव्हतं. त्यानंतर यांचा आज गुरुवार असल्यामुळे सकाळी छान असा चहा झाला होता आणि गुरुवार असल्यावरती तुम्हाला तर माहिती आहे फराळी चिवडा हा कंपल्सरी त्यांना लागतो, जो की ते नाश्ता म्हणून चहासोबत घेतात. आणि त्यानंतर आपल्याला 10 लोकांचा पण स्वयंपाक करायला जितका कंटाळा येत नाही ना तितका एकट्या माणसाचा येतो. हे माझ्या बाबतीत घडतंय का तुमच्याही घडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जेव्हाही यांचा गुरुवार असतो ना त्यावेळेस मला एकटीसाठी बनवायला खरंच खूपच कंटाळा वाटतो. तर मी आज काहीच नाही नाश्ता करता यांना चहा वगैरे दिला आणि पूर्णाची जी पोळी होती तिला तूप लावून तीच चहासोबत घेतली. आणि काल आणलेला टी शर्ट यांना इतकं सुंदर दिसत होतं. संध्याकाळी आम्ही स्वामींच्या मठात आरतीला आलो होतो. स्वयंपाक तर माझा झालेला नव्हता त्यामुळे आम्ही आरती घेऊन दर्शन घेऊन लगेच घरी आलो. घरी आल्यावर मसूरची डाळ आणि चपाती बनवली होती. मग सर्वात आधी देवांना निवड ठेवला आणि यांचं म्हणणं होतं की तिखट काहीतरी तोंडी लावायला हवं होतं. मग खूप सारी कोथिंबीर घरी होती तर छान असा झणझणीत मिरचीचा ठेचा बनवला आणि असं काहीसं जेवण होतं.